पुलवामा हल्ला जिसमें बहुत बड़ी गलती हो गई है, ये नरेंद्र मोदी की सोची समझी साजिश थी। अजित डोवाल जो राष्ट्रीय सुरक्षा सलाहकार, उसकी गलती थी। इसीलिए हमारे देश के 40 जवान पुलवामा हल्ला, आतंकवादी हमला हुआ, उसमें मारे गए। जम्मू कश्मीर के तत्कालीन राज्यपाल सत्यपाल मलिक जी, जिन्होंने करण थापर जी की मुलाकात में माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी और सुरक्षा सलाहकार, इन्होंने उनको चुप रहने को लिए कहा, क्योंकि फरवरी के महीने में 2019 में जो चुनावी जुमले शुरू थे, उनमें जीत हासिल करने के लिए प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी ने हमारे जवानों को मार दिया। अगर पुलवामा हल्ला हो गया था या हल्ला होने वाला था, इंटेलिजेंस ब्यूरो हो, गुप्तचर विभाग, जिन्होंने सूचना दी थी कि पुलवामा में आतंकी हमले हो सकते हैं, लेकिन उस तरफ ध्यान नहीं दिया। राज्यपाल महोदय, गवर्नर जी ने, मलिक साहब ने माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी से संपर्क करने के लिए कोशिश की। राजनाथ सिंह साहब से कांटेक्ट करने की कोशिश की, लेकिन उनको चुप रहने के लिए कहा। अगर उसी दौरान जब हमला होने वाला था, अगर 5 हेलीकॉप्टर जो जम्मू कश्मीर के गवर्नर सत्यपाल मलिक जी ने मांग की थी, 5 हेलीकॉप्टर अगर भेज दिए होते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी ने, तो 40 जवान शहीद नहीं होते, मारे नहीं जाते। इंटेलिजेंस ब्यूरो ने तो इतना कहा था, क्योंकि वहां से 27 सीआरपीएफ के जवान गुजरने वाले थे। अगर सभी जवानों के ऊपर हल्ला हो जाता, देश का कितना नुकसान होता। राज्यपाल सत्यपाल मलिक बार बार कांटेक्ट करने की कोशिश कर रहे थे, लेकिन हमारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी चुप बैठे थे। नरेंद्र मोदी जी की गलती है। 40 हमारे देश के नौजवानों को खुद की जान देकर और चुनाव में जीत हासिल कर नरेंद्र मोदी जी को सौगात भेज दी। ये किसकी गलती है? राष्ट्रीय सुरक्षा सलाहकार अजित डोवाल, जिसके मन में था कि जो हल्ला हो गया है उसकी पूरी जवाबदारी पाकिस्तान के ऊपर डालने की उनकी कोशिश थी। आतंकी हमला अगर पाकिस्तान की तरफ उंगली कर दी तो अपना काम बन जाता है। जब सीमा पे, देश के बॉर्डर पे अगर हलचल शुरू हो जाती है, तब ध्यान में रखना चाहिए। तनाव बढ़ जाता है, ध्यान में रखना चाहिए कि देश में चुनाव आने वाले हैं कि वहां होने वाले हैं, क्योंकि राजनीति ऐसी गंदी चीज है। अरे मरे हुए आदमी के सिर पे अगर आप लोनी चाटते बैठते हो, इससे गंदी बात दूसरी कोई नहीं हो सकती। मोदी जी, ये आपका पाप है, मोदी साहब का पाप है। इसलिए 40 जवान सीआरपीएफ के शहीद हो गए। 14 फरवरी 2019 की मैं बात कर रहा हूं, पुलवामा हमले की। करण थापर जी ने
जम्मू कश्मीर के तत्कालीन राज्यपाल सत्यपाल मलिक की जो मुलाकात ली थी, उस मुलाकात में राज्यपाल महोदय ने कहा, हल्ला तो होने वाला है। इंटेलिजेंस ब्यूरो ने कहा है अगर जवानों को जिंदा रखना होगा तो सेंट्रल गवर्नमेंट से, मोदी सरकार से, नरेंद्र मोदी से, गृह मंत्री से मांग की थी 5 हेलीकॉप्टर की, लेकिन सबने मुझे राज्यपाल को चुप रहने के लिए कहा। अगर मैं चुप नहीं बैठता या मेरी बात नरेंद्र मोदी जी और बाकी लोग सुनते, हमारे देश के 40 परिवार उद्ध्वस्त नहीं होते। किसी का बेटा, किसी का पति, किसी का बाप, किसी गांव का सुपुत्र मरता नहीं। अरे 40 तो झांकी थी, 2700 वहां पे जवान थे, सबको मार डाला होता। ऐसी गंदी राजनीति वहां दिल्ली में सेंट्रल गवर्नमेंट में बैठे हुए मोदी सरकार के उनके विचारों से शुरू है। यही नरेंद्र मोदी जी की झूठी देशभक्ति है, यही बीजेपी सरकार की झूठी देशभक्ति है। गृह विभाग की लापरवाही से, मोदी सरकार के लापरवाही से, सुरक्षा सलाहकार अजित डोवल की लापरवाही से, चुप्पी रहने से अगर लोगों की, हमारे देश के सुपुत्रों की, जवानों की अगर जान जाती है, ये सबसे शर्मनाक बात है। देश के लिए, चुनाव के लिए आप कभी इस देश के मीडिया के सामने नहीं आते, कभी प्रेस कॉन्फ्रेंस 1 घंटे की भी नहीं लेते, लेकिन एक चैनल के मुलाकात के लिए आप रिकॉर्डिंग करते बैठते हो। जम्मू कश्मीर के गवर्नर सत्यपाल मलिक बार बार फोन करते हैं, आप उठाते नहीं, आप बात करते नहीं। अगर बात की भी हो, आप एक्शन नहीं लेते, क्योंकि चुनावी जुल्में चालू थे। चुनाव सबसे ज्यादा महत्वपूर्ण थे, जवानों की जान महत्वपूर्ण नहीं थी। जवानों के जिंदगी में जो काला दिन आने वाला था वो महत्वपूर्ण नहीं था। उन्हें उस चुनाव में जीत हासिल करने की चाहत थी नरेंद्र मोदी जी की। और चुप रहने को क्यों कहते थे? क्योंकि आतंकवादी हमले तो पाकिस्तान करवाता है, और सब बात शत्रु हमारा पाकिस्तान बता दिया, अपना काम हो गया। चुनाव में देशभक्ति के नारे फिर मोदी जी लगाएंगे। इसीलिए तो पूरी मुलाकात जम्मू कश्मीर के 2019 के गवर्नर सत्यपाल मलिक जी, जिनकी करण थापर जी ने ली थी, वो डिलीट कर दी, क्योंकि इस देश में सच्चाई सामने आ गई और मोदी जी का वस्त्रहरण हो गया। केंद्र सरकार, मोदी सरकार, मोदी की बातें, मोदी की देशभक्ति, मोदी की देश के लिए जितनी सोच है, वो सब चुनाव के लिए जायज है, और देश को खतरे में लाने के और जवानों को मारने के लिए वो कुछ भी हद कर सकते, कितने भी हद तक जा सकते, कुछ भी कर सकते हैं। ऐसे लोगों से दूर रहो। मैं इसी माध्यम से सबको गुजारिश करता हूं, आप तो ज्यादा से ज्यादा शेयर करो ही, सब्सक्राइब भी करो,
लेकिन एक ध्यान में रखो, हमारे महाराष्ट्र से हो या हमारे पूरे भारत देश से, पंजाब से, हरियाणा से, मध्य प्रदेश से, कर्नाटक से, आंध्र से, इस देश के सभी राज्यों से भाजपा मुक्त, आरएसएस मुक्त इस देश को करना होगा और इनकी गंदी सोच को भगाना होगा। यही हमारे देश की 2024 में जो चुनाव होने वाले हैं, सबको एक साथ मिलकर इस भाजपा को हटाना होगा, भगाना होगा। नहीं तो हमारे जवान, हमारे लोग जातिवाद, धर्मवाद के नाम पे और गंदी देशभक्ति के नाम पे जो मोदी साहब की है, भाजपा की है, हमारे लोग मारे डाले जाएंगे। हम कुछ नहीं करेंगे। जागते रहो। धन्यवाद। जय हिंद। कुछ तो सोचो और बीजेपी मुक्त, आरएसएस मुक्त ये भारत करना होगा। इसलिए तुम्हें और हमें इनकलाब जिंदाबाद कहना होगा। पुलवामा हल्ला हे नरेंद्र मोदी यांची सर्वात मोठी चूक आहे। कारण केंद्र सरकारच्या, गृह विभागाच्या, संरक्षण विभागाच्या ह्या सगळ्यांच्या नाकर्तेपणामुळे आज 40 ह्या भारताचे सुपुत्र स्वतःचे प्राण देऊन उद्ध्वस्त झाले। 40 कुटुंब उद्ध्वस्त झाले। याला जबाबदार कोण? याला जबाबदार अजित डोभाल, याला जबाबदार नरेंद्र मोदीजी, याला जबाबदार राजनाथ सिंग, याला जबाबदार भाजप सरकार, याला जबाबदार केंद्र सरकार। अरे जर तुम्हाला देश चालवता येत नसेल आणि तथाकथित निवडणुकांसाठी, सत्तेची पोळी भाजण्यासाठी अरे सैनिकांच्या जीवाची तुम्ही हेळसांड करता, मोदी साहेब आणि भाजपवाल्यांनो, हे तुमचं पाप आहे, लक्षात ठेवा। 14 फेब्रुवारी 2019 मध्ये पुलवामा मध्ये जो आतंकवादी अतिरेकी हल्ला झाला, त्याच्यामध्ये 40 जवान हे शहीद झाले। जम्मू काश्मीरचे तत्कालीन राज्यपाल सत्यपाल मलिक साहेब सांगत होते की 5 हेलिकॉप्टर्स द्या, त्या जवानांचे प्राण वाचतील। पण मोदी म्हणाले गप्प रहा। राष्ट्रीय सुरक्षा जी सल्लागार आहेत या देशाचे, मोदी साहेबांचे परम मित्र आहेत, त्यांनी सुद्धा हे सगळं प्रकरण पाकिस्तानवर त्यांना फिरवायचं होतं म्हणून त्यांनीही सांगितलं राज्यपाल महोदय गप्प रहा। गृह विभागाची लापरवाही असताना आज आमच्या सैनिकांना विनाकारण त्या ठिकाणी शहीद व्हावं लागलं। इंटेलिजन्स ब्युरोनी म्हणजे खरं तर गुप्तचर विभागाने पुलवामा मध्ये हल्ला होणार आहे, तेथील सैनिकांच्या, लोकांच्या जीविताला धोका होऊ शकतो, कारण त्याच भागातून 2700 सीआरपीएफचे जवान त्या ठिकाणी जाणार होते, त्या भागात होते। हे सगळं प्रधानमंत्री कार्यालयाला, प्रधानमंत्र्यांना, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार बने त्या व्यक्तीला सगळ्यांना माहित होतं। राजनाथ सिंग हे गृहमंत्री, त्यांना सगळी याची कल्पना होती, परंतु एवढी सगळी इंटेलिजन्स ब्युरोनी माहिती देऊन सुद्धा त्या सैनिकांना वाचवता आलं नाही। कारण निवडणूक सुरू होती, त्यांना तसा फोन सुद्धा आला होता। करण थापर यांनी घेतलेल्या राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्या मुलाखतीतून स्पष्ट झालं, राज्यपाल महोदयाने केंद्र सरकारला विनंती केली होती की हे सगळं भयानक घडणार आहे, घडत आहे। केंद्र सरकारने पुरेशी सुरक्षा व्यवस्था, आणि हल्ला झालाच आहे, हल्ला होणारच आहे, माणसं मरणारच आहेत,
पण ती जिवंत ठेवली पाहिजे, त्याच्यासाठी 5 हेलिकॉप्टर द्या. करण थापर यांनी विचारलेल्या प्रत्येक प्रश्नावर राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी सडेतोड आणि खरं उत्तर दिलं, ज्यांची नंतर बदली करण्यात आली, बदली केली गेली. हे सगळं मोदी सरकारचं, नरेंद्र मोदींचं पाप आहे, ज्याच्यामध्ये आमचे, या देशाचे सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले. गेले नसते, हा हल्ला आतंकवादी झाला. हे सगळं प्रकरण पाकिस्तानकडे वळवायचं होतं. हल्ल्याची जबाबदारी पाकिस्तानवर घालण्यासाठी, हल्ल्याची जबाबदारी या देशामध्ये सुरू असलेल्या निवडणुकांचं भांडवल करण्यासाठी अजित डोवाल, जो राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहे, त्याचं आणि माननीय नरेंद्र मोदी साहेबांचं प्लॅनिंग होतं की याच्यावर राजकारण केलं गेलं पाहिजे. सीमेवर ताणतणाव आला की लक्षात घ्यायचं निवडणुका आलेल्या असतात, हे अधोरेखित करून ठेवा, कारण आम्हाला कळायला तयार नाही. ज्या 40 जवानांची हत्या केली मोदी सरकारने, होय हत्याच, कारण 2700 जवान तिथून जात होते, तिथं हल्ला होणार आहे याची कल्पना गुप्तचर विभागाने दिली. मोदी साहेब गप्प का राहिले? आणि हल्ला झाल्यानंतर सुद्धा ज्यावेळेस संपर्क करण्याचा प्रयत्न केला, कोणी कुणाला फोन केले असतील, मोदी साहेब फोन वापरत नाहीत का? त्यांना कुठलीच कल्पना नसेल का का देशाचे जवान मारायचे आणि भाजपनी सत्तेवर यायचं, हा एक अजेंडा आहे. मित्रांनो, भारतीयांनो, लक्षात ठेवा, ज्या ज्या वेळेस मोदी सरकार सत्तेवर यायच्या अगोदर आणि आल्यानंतर सीमेवर ताणतणाव झाला, अरे जे शत्रू आहेत, आमच्या स्वराज्याचे शत्रू असू द्या किंवा आमच्या देशाचे, ज्यांनी ज्यांनी वाईट नजर ते या ठिकाणी केली, ती आमच्या शत्रूत आहेत. विकृती ही ठेचलीच पाहिजे, पण विकृतीची भीती दाखवून, जवानांचा जीव देऊन, भारत भूमीच्या या सुपुत्रांना मारून टाकून मोदी साहेब स्वतःच्या राजकारणाची पोळी भाजत असतील, याचा अर्थ मड्यावरच्या टाळूचं लोणी जिभेच्या शेंड्यानी चाटून खात असतील. तर ही किती भयानक आहे, किती भयानक वेदना आहे. पुलवामा हल्ला हा केंद्र सरकारची, मोदी सरकारची, नरेंद्र मोदींची, अर्थात भाजप सरकारची चूक आहे, हे सगळ्या माध्यमांनी सांगितलंय. जम्मू काश्मीरचे तत्कालीन राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी दिलेल्या मुलाखतीमध्ये जी करण थापरनी घेतली, त्याच्यामध्ये हे सगळं चित्र स्पष्ट झालं. त्यांनी त्यावेळेसही मुलाखतीत सांगितलं की माझं नरेंद्र मोदींनी, प्रधानमंत्र्यांनी ऐकलं नाही, माझं राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारच्या त्या मास्टर माइंडनी ऐकलं नाही, आणि आमचे 40 जवान शहीद झाले. अजून गेले असते, पण जर 5 हेलिकॉप्टर पाठवले असते तर हे झालं नसतं. ही केंद्र सरकारची चूक आहे. लक्षात घ्या, ज्या ज्या वेळेस एक तथाकथित पक्ष, एक विचारधारा आणि हिंदू ज्यावेळेस खतरेत असतो, धोक्यामध्ये असतो, त्यावेळेस निवडणुका असतात आणि त्याच्यात त्यांना यश मिळवायचं असतं. म्हणून आमच्या गोरगरीब सर्वसामान्य जनतेला वेठीस धरलं जातं. ही चूक कुणाचे? सरकारचे. पाप कुणाचं आहे? मोदींचं आहे. भोगलं कुणी? या देशातल्या त्या 40 कुटुंबांनी, ज्यांच्या घरातला करता पुरुष गेला, या देशाचे जवान सुपुत्र गेले, मारले ह्या सरकारने. हे मी म्हणत नाही. जम्मू काश्मीरचे राज्यपाल, अर्थात ते मोदी साहेबांच्या जवळचे असतील,
परंतु ते राज्यपाल पदावर बसणारे, घटनात्मक पदावर बसणाऱ्या व्यक्तींनी ही सगळी माहिती जर सविस्तरपणे मांडली असेल, नंतर ह्या मुलाखतीने मोदी साहेब अडचणीत आले. अरे तुम्ही ती मुलाखत डिलीट केली. हे भयानक षडयंत्र आहे. अजित डोवाल असेल किंवा नरेंद्रजी मोदी असतील, या सगळ्यांनी राज्यपालाला गप्प बसायला सांगितलं, राज्यपालांना गप्प बसवलं, राज्यपालांच्या तोंडातून शब्द निघू दिला नाही. म्हणून पुलवामा हल्ला हा आतंकवादी हल्ला झाला, त्याचे जवान शहीद झाले, मारले गेले मोदी सरकारच्या नाकर्तेपणामुळं. नरेंद्र मोदींची चूक आहे, याचा तळतळाट नक्की लागणार आहे. कारण जे कुटुंब उद्ध्वस्त झाले, जे सैनिक मारले गेले, ज्या देशाचं नुकसान झालं, खरं तर त्या देशाच्या घटनात्मक सर्वोच्च पदावर बसण्याचा प्रधानमंत्री असो किंवा गृहमंत्री असो, संरक्षण मंत्री असो किंवा सल्लागार कुणीही असो, यांना बसायचा अधिकार नाही. आमचा देश अशा लोकांच्या ताब्यात आहे, अडचणीत आहे, जे आमचे सैनिक मारून सत्तेची पोळी भाजतात स्वतःच्या निवडणुकांसाठी. म्हणून सांगतोय, नरेंद्र मोदी यांची सर्वात मोठी चूक आहे, ज्याच्यामध्ये 40 जवान मारले. मोदी साहेबांचं पाप आहे. आता तरी जागे व्हा आणि या जातीयवाद्यांपासून हा देश वाचवण्याचा प्रयत्न करा. 2024च्या निवडणुकीमध्ये भाजप बेन सुद्धा राहिलं नाही पाहिजे. या राज्यातून आणि देशातून RSS आणि भाजप 100% RSS मुक्त भारत झाला पाहिजे, भाजप मुक्त भारत झाला पाहिजे, भाजप मुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे, RSS मुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे. कारण हे निवडणुका जिंकण्यासाठी कुठल्याही थराला जाऊ शकतात आणि माणसं मारू शकतात. धन्यवाद. हे मी काहीच म्हणत नाही. हे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी 14 फेब्रुवारी 2019च्या पुलवामा हल्ल्यामध्ये जी काय घटना घडली, त्या मुलाखतीमध्ये हे सांगितलंय. लक्षात घ्या आणि आत्मचिंतन करा. धन्यवाद. आणि जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करा. आपल्याला देश वाचवायचा आहे आणि आपली सगळी माणसं एकत्र करायची. धन्यवाद. जय हिंद.